राज्यात मत चोरीवरून विरोधक चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनीही यावरून निशाणा साधला। मत चोरीबाबत बोलताना जयंत पाटलांनी गोपीचंद पडळकरांना टोला लगावला। काहींना स्वतःच्या गावात कोणी विचारत नाही, पण ते इतरत्र निवडून येतात, असे पाटील म्हणाले। सर्व समाजाने येऊन या प्रतिभावंताला मुजरा केला पाहिजे, एवढं अण्णाभाऊंचं कर्तव्यजारी एवढी मोठी होती। सर्व समाज आज वाघमारे तुम्ही सर्व समाज या ठिकाणी एकत्रित गोळा केलेले आहेत, यासाठी तुमचं कौतुक आहे। जर तरांनी मिळून हा आजचा दिवस आपण साजरा करायचं ठरवलेलं आहे। खरं म्हणजे जगात आता काय चाललंय, देशात काय चाललंय, राज्यात काय चाललंय, याच्यासाठी खासदार साहेब आहेत तुम्हाला सांगतील। पण ते ज्या पक्षातून उभे राहायची इच्छा त्यांची होती, त्या पक्षाचे नेते आता वोट चोरी हा मुद्दा मांडायला लागले। मतांची चोरी कशी होते हे आता गेल्या काही दिवसात घराघरापर्यंत पोहोचलेले। म्हणजे मनसूर चाचा, तुम्ही तपासा तुमच्या नावानं किती यादीत मतदान आहे। तुमचं 4 ठिकाणी असायचं नाही तर 4 ठिकाणी असायचं आणि 4 ठिकाणातलं एक तुम्ही मत करायचं आणि तुम्हाला तुमच्या मताला विरोध करणारी 3 मतं तुमच्या नावानं दुसरीकडे पडतील, अशी आज देशात व्यवस्था आहे। आणि म्हणून एका माणसाची 4 मतं, एका माणसाची 4 मतदारसंघात मतं, एका माणसाची 2 शेजारच्या मतदारसंघात मतं, एका माणसाची 4 राज्यामध्ये मतं, असा देखील प्रकार राहुल गांधींनी आता हुकूम काढलेला। आणि म्हणून या देशात पहिल्यांदा सामान्य माणसं विचार करायला लागतात, त्याला हे निकाल लागतात हे खरे आहेत का? 5-10 हजारांना इकडे तिकडे समजू शकतो, 40-40, 50-50, 60-60 हजारांना जो निवडून येणार नाही तो निवडून यायला लागला तर विक्रम दादा आपल्याला आश्चर्य वाटलं, एवढ्या मताला कसा एवढ्या लोकप्रिय गावात स्वतःच्या गावात नाही किंवा सगळ्या मला कमाल वाटते। मतांची चोरी भारतात होते हे आता देवेंद्र फडणवीसांनी देखील मान्य केलं। त्यांनी सांगितलं पृथ्वीराज चव्हाणांची 13 मतं आहेत, त्यातली 9 मतं 2 ठिकाणी लागलेली आहेत। म्हणजे मतांच्या यादीमध्ये गडबड आहे हे देवेंद्र फडणवीसांनाही मान्य। ते दिल्लीचे भाजपचे खासदार आहेत अनुराग, त्यांनी सांगितलं की देशातल्या 6 मतदारसंघात अशा गडबडी आहेत। म्हणजे राहुल गांधी म्हणत होते ते खरं आहे। आता जर गडबडच असेल तर निवडणूक आयोगाला सगळ्यांनी दम दिला पाहिजे आणि तुमचे कार्यपद्धती सुधारा हे सांगायला पाहिजे। त्याच्याऐवजी हे भाजपवाले निवडणूक आयोगाचीच बाजू घ्यायला लागले। याचा अर्थ भाजपला सोयीचं निवडणूक आयोगाचं वर्तन आहे असा अर्थ सामान्य माणसं काढायला लागली। आमची साधी मागणी आहे की तुम्ही आमचं आधार कार्ड आमच्या मताशी कनेक्ट करा। आमचं नाव आणि आमचं आधार कार्ड एकत्रित असेल तर तसा दुसरा एकही मत तुम्ही म्हणता ना, एक वोट एक नेशन, 1 नेशन 1 इलेक्शन, 1 नेशन 1 इलेक्शनच्या ऐवजी 1 नेशन 1 वोट एवढं करा।